वेलकम बॅक टू माय चॅनल। आज खरं तर ना ब्लॉग शूट करायचं असं काही ठरवलंच नव्हतं, पण अचानक शूट घ्यायला सुरुवात केली, त्याच्यामुळे डायरेक्ट चपातीपासूनच आता मुलांच्या टिफिनची गडबड सुरू होते, त्याच्यामुळे नाही का चपाती पटकन बनवून घ्यायला लागले होते। आरवला म्हटलं घे थोडंसं शूट जाता जाता, म्हणून त्यानं थोडंसं शूट घेतलं। आता इथं ना हो हे जे किचनच्या आपल्या खिडक्या आहेत ना, तर ते सगळं त्यांनी काढलं होतं बाजूला, कारण ते खिडक्या अशा खूप जाम झाल्या होत्या, ते सरतच नव्हत्या, म्हणून ते सगळं काढून क्लीन केले आणि त्याच्या जाळ्या वगैरे जुन्या खिडकीच्या बदलले त्या आणि नवीन जाळ्या टाकले त्या, तर ते सगळं स्वच्छ करत होते। आता इथं मला ना मामांसाठी चहा द्यायचा होता, म्हणून मग मी ते चहा त्यांना शोधून द्यायला लागले होते। मामांना चहा दिला आणि म्हटलं तर चला टोमॅटोची भाजी शिजली असेल बघावी, तर भाजी मस्त अशी शिजली होती। आज आस्ताच्या डिमांडनुसार टोमॅटो चटणी बनवली होती आणि इथं आस्ताचा मेकअप सुरू होता। आता बघा आज तिने इतकी पावडर घेतली होती हातावरती लावायला आणि आता सगळी खाली झाडली आणि परत लावते, तर बघा आज खरोखर खारा शेंगदाणा दिसत होती, होय की नाही। तर इथं ती आवरायला लागली होती ती, म्हटलं चला पटकन टिफिन पॅक करून घ्यावेत। आता मी तर टिफिन पॅक करते तर इथलं शूट असतानाच घेतले बरं का, म्हणजे खूप घाई गडबड होती। मामा खरं तर गाडीवर बसले होते, पण तेवढ्यातनं सुद्धा असताना पळत 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 एवढा कॅमेरा धरला आणि तिने तेवढीशी क्लिप शूट घेतली होती। मी म्हटलं तेवढीच मला खूप मोठी मदत झाली होती। बाय, पाणी प्या, बाय। आता जसं की तुम्हाला म्हटलं आस्ताच्या आवडीनं मी टोमॅटो चटणी बनवली होती, तिला खूप जास्त आवडते, तर तिला ना बसून खा म्हणलं तर नाही, उशीर झाला होता म्हणून जाता जाता एक घास का होईना ती खाऊन टेस्ट करून गेली, म्हणून तिने मला चारायला लावलं होतं। आता पटकन जाऊन इथं गाडीवर बसले आणि इकडं आहोंचं ते काम सुरूच आहे बघा, खिडकीला इकडे जाळी बसवली आणि मुलांचं इकडं बाय करायचं सुरू आहे। तर गेली स्कूलला, तिकडं आहोंचं काम सुरूच होतं आणि मी इकडं बाहेर तुळशीला पाणी घालायला आले होते। आता देवपूजा करताना तर शूट काय घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं चला तुळशीला पाणी घालताना तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येईल म्हणून। आता तुम्ही बऱ्याच वेळा मला म्हणता की ताई तुळशी वृंदावन घे, तर आता घराचं आपलं कलरचं काम झालं की नाही छान मस्त तुळशी वृंदावन मी घेणार आहे, तर ते तुम्हाला पुन्हा पाहायला भेटेलच नंतर। तर इथं आता तुळशीला पाणी घातलं आणि नमस्कार करून घेतला, म्हणलं चला वातावरण पण छान झालं होतं, फुलं घेऊन येऊया म्हणलं अंगणातली जरा थोडीशी, देवाला पण आतमध्ये ठेवता येतील आणि बाहेर तुळशीला उंबऱ्यात पण ठेवता येतील म्हणून। तर इथं तर मोगऱ्याची फुलं तोडत होते, तसं तर ना इतकी फुलं लागून बहर येऊन गेला, पण मला काही गजरा करायचा झालाच नाही, पण म्हटलं तर जाऊ दे चला देवाला तर भरपूर ठेवूया, म्हणून मग आता इथं तोडत होते मी। सगळी फुलं घेतली आणि इथं बघा जास्वंदीच्या झाडाला फुल लागले का बघायला आले होते, तर इतकं छोटंसं आणि एवढं सुंदर फुल लागलं होतं ना, आणि ह्याच्या पानांचा आकार पण बघा मला फार आवडलं हे। त्याच्यानंतर आतमध्ये आले, सगळे देवघरामध्ये सगळी फुलं ठेवली आणि मस्त छान असं देवघर आपलं सजलेलं दिसत होतं, म्हणजे फुलं असली की मस्त वाटतं ना असं। आणि ते फुल जे होतं जास्वंदाचं तर ते गणपतीलाच वाहिलं मी, आणि भरपूर अशी मोगऱ्याची फुलं असतात आणि मंदिरातला लाल कपडा असल्यामुळे त्याच्यावरती व्हाईट कलरची फुलं जास्त उठाळून दिसतात ना। इथं पटकन वरण बनवून घेतलं आणि लगेच ना इकडे भात लावला होता कुकरला, आणि इथं तोपर्यंत आहोंनी ना ह्या खिडक्या इथं आणून ठेवल्या होत्या बसवायच्या म्हणून, किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि इकडे बघा ह्या समोरच्या सगळ्या खिडक्या काढल्या होत्या आणि इकडच्या काला स्वच्छ करून सगळ्या बसवल्या होत्या। तोपर्यंत मामांनी इकडे जेवण करून घेतलं आणि बाहेर आपले पेंटर आलेत, आज काय हॉलला प्रायमर द्यायचा होता, त्याच्यामुळे त्यांची तयारी तिकडे चालू होती प्रायमर मारायची। काल एका ताईची कमेंट आलती की ताई हॉलला कोणता शेड दिलाय तुम्ही, हॉलला अजून आपण कलरच केलेला नाही, आज प्रायमर द्यायचा चालू आहे। मला त्यांच्या कमेंटला रिप्लाय करायचा झाला नव्हता, तर म्हटलं व्हिडिओमध्ये सांगावं। इकडे बाहेर ना मी कपडे धुवायला आले होते, तोपर्यंत इकडे बघा हो इथे खिडकीमध्ये होते, खिडक्या जोडून घ्यायला लागले होते, म्हणजे अगोदरच त्यांना बसवून घ्यायचं होतं, पण माझा स्वयंपाक अजून झाला नव्हता म्हणून त्यांचा बराच टाइम गेला तोपर्यंत। आणि इकडं मग चालू आहे आता ह्यांचं काम, तोपर्यंत मी आवरून घेते, आता मला शेतात पण जायचं, सगळा भाजीपाला आणायचं। पुण्याला जायच्या अगोदर आत्तीने आणि मी कोथिंबीर आणि थोडीशी मेथी लावली होती, तो व्हिडिओ शेअर करायचा राहूनच गेला, पण म्हणलं बघूया तरी कोथिंबीर किती आले, मला पण कामातनं काय जायचं झालं नाही म्हणून आता निघाले। आता भाज्या वगैरे मला सगळं काढायचं काय काय, चला।
असेल घेऊन जाऊया म्हणून कप घेऊन आली होती. कोथिंबीर केवढी उगवली, आत्ता उगवली हो. एवढे छोटे छोटे दिसायला लागले. इथं तेवढी बघा मेथीची भाजी दिसते थोडी. एवढ्याच जागेला आली. आता आषाढ महिना संपेपर्यंत असंच वारं राहणार 24 तास. मग टाइम काढून आली ती कोथिंबीर न्यायला. इथं तर कोथिंबीर अजून जमिनीतच आहे. काय केवढी उगवली. भाजीला न्यायला अजून टाइम आहे भरपूर. चला आता. नारळ पडलेत खाली, घेऊ म्हटलं जाऊन, पण हवा इतकी जोरात सुटले की म्हटलं वरून डोक्यात नारळ पडा भिडायचा. आणि तसं मला मध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट आलते की ताई नारळ डोक्यात पडत नसतो म्हणून, पण मला काही तसं काय अनुभव नाही कधी, त्यामुळे भीती वाटते आणि खांदे पण पडतात निघून. त्याच्यामुळे म्हणलं रिस्क घ्यायला नको, त्याच्यापेक्षा जाऊ दे, परत हवा बंद झाल्यानंतर परत येऊन घेऊन जाते. चला आता भाज्याच घेते. आता हा नवीन वेल आहे भोपळ्याचा, त्याच्यामुळे आता सुरुवात झाली भोपळे लागायला. पण आता भाजीपुरता एकच निघाला, बाकी अजून छोटे छोटे आहेत. तर म्हणलं परत घेऊन जाव्या. आज सकाळी उठायला थोडा उशीर झाला होता म्हणून ड्रेस घातला पटकन घाई गडबडीत, पण आता हवा इतकी जोरात सुटली ना की असं झालं की ओढणी की अंगावरच राहायला झाली होती. परत असं वाटायला साडीच नेसली असते बरं झालं असतं म्हणून. तर बघा वातावरण कसं झाले. ही बघा शेवंतीची रोपं आपण लावली होती ना पिशवीत, तुम्ही मला म्हणलं होतं मोठी झाल्या दाखवा. आता झाड इतकं मोठं झाले की ह्याला कळी लागायचं, ती कळी लागायचं नाव सुद्धा घेत नाही. एवढी रोपं लावली होती आपण, मला वाटलं चांगली येतील इथं शेतात. आले ते चांगली, पण काय फुलं लागत नाही त्याला. ह्याची पानं तर काँग्रेस सारखी दिसायला लागली. चला मला बाकीचं घ्यायचं आहे. गोड आहे. इथं खाल्ला बापा ऑरेंज दिसतोय पूर्ण, पण हा एवढा कच्चा आहे ना, कांडरला त्यांनी बोट सुद्धा आत जात नाही. पण मला सापडलेला पिकलाय चांगला. या कारला दाखवतो तुम्हाला. आता हा काही कारल्याचा वेल लावलेला नाही बरं का. आपण गेल्या वर्षी कारले लावलेले ना, त्याचं बी पडलेलं उगवून आलंय. आणि ती कंदर बघा आपण लावलेले पलीकड, त्याला आता थोडंसं काट्या लावून उभा करायचं होतं, तर कारल्यानं त्याच्यातनं बाहेर पडून तिकडे शिरलेत कारले. किंवा वेल कुठं गेलेत कारल्याचे. आता बघते काय बाजूला मी, त्याच्यामुळं ना त्याला मांडव करताच आला नाही, कारल्यामुळे राहिला. कारल्याचा पण मांडव राहिला आणि कंदरचा बी राहिला. आता असंच पसरले ती. तसं कारली ना जास्त करून घरात आत्ती आणि मीच खातोय. आत्ती नाही त्याच्यामुळे मला सुद्धा बनवायचा आळस आहे. आता 2-3 वेळा काढलेत, पण असंच आले गेलेला सगळ्यांना दिलेत. म्हणलं आज तरी नेऊन बनवावीत आता. कराय पुरते तर सापडले तर. गेल्या वर्षी मामांनी विकत घरी खायला भाजी आणली होती, त्याच्या मुळ्या लावल्या होत्या. त्याच्या पुन्हा मोठी भाजी होऊन बिया पडल्या होत्या. आता त्या बिया एवढ्या लावल्यासारख्या उगवल्या.
चांगली कवळे. भाकरी सोबत छान लागते राजगिऱ्याची भाजी. पण ह्या भाजीला ना वरती जर असा तुरा जर आला किंवा असं ते निघालं फुडणं तर ती भाजी कडू लागते बघा. अशी लागत नाही कवळी आहे तोपर्यंत. गेल्या वेळेस असंच झालं, निबर व्हायला लागली ती म्हणून म्हणलं तुरा काढून बनवूया. बनवली आणि पुन्हा बनवलेली टाकून द्यायला लागली. एवढी कडू लागत होती. कवळी असली की छान लागते. एक पेंडी झाली. तांदळाची भाजी पण आहे ह्याच्यामध्ये. मधून मधून कुठं कुठं ठोंब आले तर उगवले तर तिकडं पलीकडं आहे. जरा काढून घेते जरा शेवाई. आईकडे थोडी थोडी करत काढून घेते अगोदर मी. पायनॅपल तर लावलं होतं बघा गेल्या वर्षी. अजून एवढंच आहे, काय लागत ना. बहुतेक इकडचं वातावरण सूट होत नसेल त्याला. काढून पण टाकू वाटत नाही, वाट बघतो यायची. असं मळ्यात जर कुठं ठोम ठोम दिसला ना उगवलेला तरी आत्ती येतात आता खोडून आणून फ्रीजमध्ये ठेवायच्या. मग थोडी थोडी करून जरा थोडीशी साठली 4-8 दिवसांनी मग ती बनवायची. आज भाजी खोडताना त्यांची आठवण झाली. या बघा चिकळाची भाजी कसली भारी आली. पण खरं सांगू का तुम्हाला, चिकळाची भाजी बघितली ना ह्यांचं तर डोकं फिरतं. रानात कुठं पण इतकी उगवती ना ती लय पसरत जाते. मग सारखं ते काढा व्यवस्थित ठेवा असं होतं त्याच्यामुळे. आणि खायला म्हणलं तर घरात मलाच आवडते, बाकी कोणाला आवडत नाही. त्याच्यामुळे मग मी एकटीसाठी कुठे बनवू म्हणून मी ती पण बनवत नाही. तेव्हा कसली मस्त आली. आता आज बघून मला वाटायला लागले बनवावं. थोडी थोडी म्हणत भरपूर निघाली. आता तिकडं मोसंबीच्या बागेत पण जायचंय, पण आता परत थोड्या वेळाने जाऊन येते. झालं एवढं तर 2 दिवसाच निघालेच होते घरी. पण ऊस बघून 2-3 दिवस झालं रोज मला वाटतं येऊन ऊस खाऊन जाऊया. पण इथं आहूननी मी खाऊन गेले होते, अर्धा ठेवलाय ना व्हायचं खात्याला. उगवायला लागलं. डोळे आले चांगले. चला आता जाऊन जेवण करते. ऊस खाल्लेले जरा बरं वाटायला लागलं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. बाय बाय.